ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील वाहन चालकांनी आज बंद पुकारलेला आहे आणि मी सध्या उभा आहे आनंदनगर बस डेपोवरती। आपण पाहू शकता या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या हे बस चालक आहेत आणि या वाहन चालक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंद पुकारलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर दंड वसुली व पगारवाढी व विविध मागण्यासाठी हा बंद यांनी पुकारलेला आहे। सकाळपासूनच आनंदनगर डेपोमधनं या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत यांनी हा बेमुदत बंद जो आहे हा पुकारला आहे। यामुळे सकाळी पहाटे चाकरमान्याचे मोठे हाल झालेले आहेत, तर दुसरीकडे शाळेतील विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वेळा पत्रव्यवहार करून प्रशासनाकडनं कुठलीही भूमिका स्पष्ट करत नसल्याने अखेर संतप्त असे वाहन चालकांनी आज अचानकपणे हा बंद पुकारलेला आहे। आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। दादा, आज तुम्ही बंद पुकारलाय, काय नेमकं तुमचं बंदचा इशारा आहे, काय नेमका प्रामुख्याने तुमच्या मागण्या आहे? आमची एकच मागणी आहे, आम्हाला पगारवाढ हवी। आज आम्ही 8 ते 10 वर्ष झाली आम्ही काम करतोय, तुटपुंज्या पगारात करतोय, त्यामध्ये आमचं घर चालत नाही। आम्ही यांना प्रशासनाला वारंवार आमच्या मागण्या दिल्या, पण प्रशासनाने काही हालचाल केली नाही। त्यांनी आम्हाला एकदम मूर्खामध्ये आमची गिनती केली, त्यामुळे नाही झालं आज आम्हाला संपाचा हत्यार उपसावं लागलेलं आहे। तुम्ही काय सांगाल की तुम्ही किती दिवसापासून प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत होते आणि अखेर आज एवढं मोठं पाऊल टाकण्याची का वेळ आली? हा संप आम्ही मागच्या महिन्यात 28 तारीखला पुकारला होता, तरी आम्हाला ऑफिसमध्ये बोलवून प्रशासनाने जे JRच्या नुसार पगार वाढ दिली ती ठेकेदाराला सांगितलं की तुम्ही हा पगार या कर्मचाऱ्यांना द्यावा, तरी ठेकेदार त्याच्या दखल घेत नाहीये। वारंवार तो आम्हाला आज घेतो उद्या देतो असं वारंवार आम्हाला दिशाभूल करत आहे। त्याच्यानुसार शासनाने त्यांना सांगितल्यावर सुद्धा ते शासनाचं ऐकत नाहीये, तर आमच्या साधा कर्मचाऱ्यांचा काय ऐकू शकत नाहीये। त्याच्यामुळे आम्ही हे सगळं संपासाठी बसलो आहोत। किती एकूण तुम्ही कर्मचारी आहात आणि आता प्रामुख्याने तुमचा जो संप आहे किती दिवसासाठी आहे, काय नेमकं आहे? पहिली गोष्ट TV9चा मी खूप खूप आभारी आहे। मी 2016 पासून कार्यरत चालक म्हणून पदावर काम करतो आहे, तरी पण आमच्या तुटपुंज्यामध्ये पगारामध्ये भागत नसल्यामुळे आम्ही हे संप पुकारला आहे। त्याच्यामुळं आम्ही सारखे निवेदन देऊन सुद्धा आमच्या ह्या कॉन्ट्रॅक्टरने आमच्यावर काही ॲक्शन न घेता डायरेक्ट पगार न वाढवता आमच्यावर अन्याय केलेला आहे। तरी आमची मागणी आहे की आमचा पगार वाढावा, कारण की आम्हाला ह्या कंपनीमध्ये 8 ते 9 ते 10 वर्ष झाले आहे, तर तरी पण आम्हाला 30,000 पर्यंत पगार पाहिजे होता, त्या हिशोबाने आम्हाला पगार येत नाहीये। त्याच्यामुळे आम्ही हे संप पुकारलेला आहे। एकूण किती कामगार तुमच्या संपामध्ये सहभागी आहेत, किती बसेस या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि कधीपर्यंत हे आंदोलन असेल? आतापर्यंत 250 बसेस आमचे थांबलेल्या आहेत आणि 800-900 चालक आणि 200-250 वाहक, टोटल 1000-1200 कर्मचारी आहेत आमचे। आम्हाला जर पगारवाढीचा आता केलं तर आम्ही बस काढायला आम्ही तयार आहे, आम्ही सेवा द्यायला तयार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नाही आणि त्याचबरोबर ठेकेदारांना सांगून ठेकेदार यांच्याकडनं पगार वाढत नसल्याने अखेर संतप्त झालेले वाहन चालक असतील किंवा कर्मचारी असतील, सर्वांनी या ठिकाणी बंद पुकारले। आता प्रशासन नेमकं काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।